श्री श्रीलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन, सदा शिवाचे सूत म्हणे शौनिकादी प्रती. जे रुद्राक्ष धारणा भस्म चर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन. घेता तरती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणवणी, त्यावरुणी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. 6 कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी घडा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षटमुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळस देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणे जे शिवर्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशाचा नृपपावन. नामाधिधान भद्रशेण, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजा दायद भूसुर. धन्य म्हणती तोच राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार. अमित्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. बर्व दैत्य ऐसी लादिली काविणी. सुत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृती पाहिजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाईजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान सापेक्षी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर करुण, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो येतो भद्रशण आणि प्रधान, बहुत करता अनुष्ठान. दोघाशी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निश्यम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, देवविती वस्त्रलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लिविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारणा, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आचार्य करती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसून रुद्राक्ष काढती, मागोती वस्त्रभूषणे लिवविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पती, घेती मागोती शिवदीक्षा. दीक्षा करिता बहुत, परितेन सोडती आपले व्रत. राव प्रधान चितांग म्हणते, करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सर्वे विशिष्ट ऋषीचा भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णदोपनाचा जनिता, त्रिकाल ज्ञाने प्रति सृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस 17 जने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तशीच पूर्वी होती राजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळले 17 करुणिया. जन्मे जय सर्प 17 केले, ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरादी पुरली असतीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटावणी क्षणमात्रे, प्रीतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी ये पितृकैवारे पराशरे, वादी जजर पै केले. ती सांगावी समळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू अय शोक योगींद्र. तो भद्रशनाचा कुळगुरू, निर्धार घरा आला जानोनी. राव प्रधाना सामोरे धावती, साष्टांग नमुने घराशी आणती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून.
म्हणे दोघे कुमार रात्रदिन ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रालंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावळे राजविलास अनुमात्र. गजबाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करशी हे आम्हाशी उघड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोडे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझे निश्चम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प तनय होणे नित्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवती सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसनी दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपयंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्यजीची. अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजधरी बहुवस. दासी दास अपार घरी माता सबाय सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. तिच्या नित्याने कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छोन भूपस भाग्य येती घरा. वेश्या असूनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस नसरता. इंद्र सई वैष्णवी परम शिवभक्त विख्यात. दानशीळ उदारभौत सोमवार प्रदशवत. शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित. नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याचक म्हणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटिलिंगे करवित श्रवण माशे. अत्यादरे एक भद्रशना सावधान. कुरकुट मुरकुट पाडले प्रीती करून. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुरकुट मुरकुट तया समोर तेथेची बांधिले प्रीतीने. करी शिवलीला लीला पुराण श्रवण. ते एकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून. नृत्य करवी कौतुके करून. त्याच्या कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. येव तिच्या संगती करून. त्यासही घडत असे शिवस्मरण. असो तिचे सत्व पाहावया लागून. सदाशिव पातला सौगावरचा विष धरिला. महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले. ते देवा पूजा करुणी स्वहस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन. म्हणे सर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने नेमिले जाण. मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन या आनंद घन. नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण. मी 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण. दाशी तुमचे झाले मी तयाशी ते मानले. सर्वेची त्याने दिव्यलिंग काळिले. सूर्यप्रभे होणी आगडे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी प्राण भंगले की दग्न गेले होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने आवश्यक म्हणून ठेवले नृत्य गारीने येऊन. मग दोघे करती शयन रत्न करीत मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नित्यशाळीस लागला अग्नी. जनधाव लागले चौकडणी. एक चाक झाली 30 सावध करी मदनारी. मग अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी. तवा वातात मजा चेतला. तशा माझे उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुरकुड मुरकुड दिले सोडून.
गेले पुढना वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुषे सौदागर. महानंदे प्रती तेदवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरे कोण. वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्न झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी. दुसरा दिन मी आपला देतो प्राण. लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला. आकाशपंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या. अति लागवी महारंग. जो भक्त लग जना भवभंग. उडी घातली सवंग. ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मानंदा. लुटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्व ही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन. हृदय चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी घातली निसंशय. सूर्यबिंब निघे उदया चढी. तैसा प्रगटला कपाळामोडी. दशभुज पंचवदन चंद्रमोडी. संकटी बाळी भक्ता ते. माथा जटाचा भार. तुते नेत्री वैश्वानर. शिरी जुळजुळ वाहे नीर. अभंकर महाजोगी चंद्रकळा. त्याचे श्री नीळकंठ खटवांगधारी. चिता भस्म चिरकिले शरीरे. गज चर्म पांघरला. नेसलासे व्याघ्रांबर. गडा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरवित. वरचेवरी कंदुक झिरित. तेही 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेशी झेलुनी धरित. उदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. मी म्हणे हे नगर उद्धरोण. भीमणी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत. महानंदावी बैसले दिव्य रूप पाहुणी त्वरित. नगरा समवेत चालले. पावली सकळ शिवपदा. तेथे नाही व्याधी व्याधी. तृणाविरहित. त्रिशुद्धी भेदबुद्धी कैशी तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मात्सर. नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृता होणे कोटी गुणे. जेथे सुरत रुची होणे अपारे. सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवला गारे. भक्ता कारणे निर्मली. जेथे वसनता बोलती शिवदासा. तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश. महानंदे तेथे पावली. हे कथा परमसुरस. पराशर सांगे भद्रशनास. म्हणे हे कुमार दोघे निसंश. मर्कट कुरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण. भाडे विभूती चर्चन. त्यास पूर्व पुण्य करून. सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावविती बहुतास. उदरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रशन. गुरुशी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र धरी जन्मले. भद्रशन बोलत पुढती. ही राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवास. एवढास पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस. प्राण होणे आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलीन देख. परी तुम्हाशी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक. दुःखा नव्य पडील पै. प्रत्यय सुदश बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्ही वाटेल विषयाहुणे विशेष कठीण. ते गोष्टी भद्रशन. म्हणे सत्यवचन बोलाव्या न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असती. जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल. या समयाशी राव एकता धरणीशी. मूर्छा येऊन पडियला. अमात्य सहित त्या स्थाने दुःखार्णित गेले हाडोणे. अंतपुरी सकळ कामिनी. आकांत करती आक्रोशे. करुणीय हाकार. वक्षस्थळ पिढी नृपवर. मग रायाशी पराशर. सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर. एक एक सांगितो विचार. दही पंचभूते नव्हती समग्र. शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार. केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागरण. अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य.
तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवईचे करुणिया सर्वांशे निमिली पितवसन रजाशे सृष्टी करता दुहीन तमाचे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्य करविता वीस म्हणे रचिपूर्ण इरू म्हणे मज नाही ज्ञान मज शिवे तया लागुण चारी वेद पजविले चहुवेदाचे सारपूर्ण तो हा अध्याय परमपावन त्याहुनी विशेष ज्ञान भुवन त्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन या रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वयं बोले जे रुद्र अध्याय एकती पडती त्याच्या दर्शनी जीवोद्धरती मग कमलोद्भव यांते सप्तपुत्रा सांगे रुद्र मग सांप्रदे ऋषीपासून भूतडी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपन्न त्याचे दर्शन तीर्थ पावण देवदर्शन तयाचे घेऊन इच्छते जपतप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वडला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडवणे यमकिंकर रीते हिंड लागले यम हिंडे मग विधीपासून पुसून अभक्ती कृत्या निमिली दारुण तिने कवादी भेदी लक्षण त्याच्या उदयी संचरली त्याशी सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तिने ते जाऊन यमपुरीस नहा नरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पयुष्य होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णूला न हरी विशेष हरगौन्य असे म्हणती जे त्याला गुण आणून नरके घालावे रुद्र अध्याय नावडे त्याशी कुंभीपाक घालावे त्याशी रुद्रानुष्ठान आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे या कारणे भद्रशन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युधुरी होयसाच अथवा शतगड स्थापुने दिव्य वृक्षाचे पल्लवानने रुद्र उदक अभिमंत्रण अभिसंचन पुत्र करी नित्य 10 सहस्रवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदीन राई दिदले दृढचरण सद्गत होणी बोलत सकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासून तरी त्या आश्चर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगशी ते बोलवून आताच्या आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्याशी रुद्रानुष्ठान भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडवून गुरुपासन जे आले परधारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीचपूर्ण अव्यक्त सुशिला गेलिया प्राण दुष्ट प्रती ग्रहण घेती जे शाप अनुग्रह सामर्थ चाले न देती मित्ररथ किंवा साक्षात अवमानात पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून विमंत्रणी स्थापिले स्वधीनुने सलिले भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गांजितले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रशाखा झाले दिवस 7वे दिवशी माध्यंतास आला चंडास मृत्यूसमय येता धरणीस बाळा मूर्छिता पडियेला एका मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घावला अनुपनात गुरु देत नाभिकारा जोक्षोक शिंपोनी सावध केला राजनंदन त्याची प्रसिद्धी वर्तमान अवदले तेची सांगावे एक काळपुरुष भयानक थोर उद्व जटा कंपाडी चंद्र विकराळ दळा भयंकर नेत्र खादिंगरा सारिके तो मज घेऊन जात असता 4 पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशवजन आणि सम्यता काळ कमळ भवांडी दुजिनशे ते तेजे जैसे गवस्ती दिवंत तमा सहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडवले तोडवणे बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत तांडना गेले ते ऐशे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रशन जरी जय जयकार ब्राह्मणांशी घाली नमस्कार आनंदश्रुनेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोडे शिवनामा गर्जत तये वेळे देव सुमने वशती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज अज्ञात थोर मुखद्वयाशी महासुस्वर
मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शुंगे भुंगे कहाड थोर सनया पार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माहे नभोदरी असो भद्रशेन यावरी विधियोक्त होमा करत असे षोडश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आरुणी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणेला घी भंडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे ह्याची केली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण घेती मंत्रक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता अशी अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वने की काशी क्षेत्र वरी स्वधुने की श्रीतोले मुंडांनी रमणलिंगाची जे की निजवास सापडेले चिंतामणे शुदिता पुढे शिराब्दी धावणे तैसे कमलध्ववन अंदन ते क्षणी नारद म्हणे पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवधान पादे कयादो दुदय रत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवन जाण वद्य जे का सर्वांते जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ त्याशी चतुर्दश विद्या करताला मळा त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोळोने पुन्हा सृष्टी करणारा मागुते अन्य विलोकिती नयनी दंडिदा तांडील शुक्राधिका तो नारद देखोनी तोच शनी कुंडितोनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्री ग्रहपत्य आहवनी उभे टाकले देखता परशरादी सकड ब्राह्मण प्रधाना सहित भद्रशण धावणी धरती चरणा ब्रह्मानंदे उचंबडिले दिव्य गंध दिव्य सुमने षोडशोपचारे पूजिला नारद मुनी रावोबा ठाके करजोडोने म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमना तुझे सर्व काही देखील सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघी देखिले दशभुज पंचवदन अति मृत्यू नेला बांधन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ अतिवेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मद देखता मृत्यू पुसू लागला शिवसुत एकादे तो कोणाच्या आज्ञेकरून आनित होताच शिव चंद्रशेण नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सर्वभम्य होईल तत्वता कैसा आनित होताची मग चित्रगुप्त पुषे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून तब 12 वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसोन सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज शुभ्राद्य कष्टी बहु मग उभा ठाकून कृतात कर्ज ओढून स्तवन करीत हे अर्पणाधव हिमनज हात अपराध नकडता घडाला हा असे नारदे सांगता क्षणी राये पायावरी घातली लोडणी अधिक सहस्र रुद्र आणूनी मो सभा करत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता देश तो शिवरूप याच देही तो तिथीची झाला मुक्त त्याच्या तीर्थ तरती बहुत असो या वरी ब्रह्मसूत अंतर्धावा पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रशन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी कारण बांधवंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान एकता पडता घडे पुण्य केले असेल अवक्ष अक्षण सुरापणा ब्रह्महत्या इव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिगाढ वाचिता घंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान याची निधारे मग तो राव भद्रशन असुधर्म पुत्रास राज देऊन युवराज तारका लागुण देता झाला ते काळी गप्रतना समावेत राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमाने बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित
विधी लोक वैकुंठी वासभूत स्वच्छ करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाना स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले पर देणार. अमृत्युजय जप रुद्रानुष्ठान. त्यासना बाधे ग्रहपीडा विघ्न पिच्चास बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाये. जेथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी. तो चांडाळ शेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवुनी वांद झाली माता. त्याची संगतीनं धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासन आणावे. आपण त्याच्या सदनास न जावे. ते तिहा जावे जीवे भावे. जेवी सुशिळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख वैसती त्याचे पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असेना. असं सर्व भावे निश्चळ अखंड पहावे शिवलेला अमृत. हे न गडे जर त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अर्पणा हृदय मिलिंद श्रीधर स्वामित ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण वर्मतखंड. परसोत सज्जन अखंड. एकदशमोऽध्याय गोळहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभ भवन्तु. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा. म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.